नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, 12 डिसेंबर हा दिवस म्हणजे शरद पवारांचा वाढदिवस. दरवर्षी त्यांचे चाहते हा वाढदिवस साजरा करतात. हाच एक दिवस असा असतो की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि इतर चाहते पवारांचं तोंड भरून कौतुक करतात. आपल्याला पवारांसारखा नेता मिळाला म्हणून जाहीरपणे धन्यताही मानतात. स्वतःविषयी फार काही कधीही न बोलणारे आणि कदाचित स्वतःचं कौतुक देखील फारसं ऐकून न घेणारे पवार गेली काही वर्ष आपला वाढदिवस मात्र जाणीवपूर्वक जाहीरपणे साजरा करतायत. महाराष्ट्राचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं या काळात नागपूरला असतं. त्यामुळे पवारांचे अनेक वाढदिवस हे विदर्भात साजरे झाले आहेत. यावेळी संसद अधिवेशनाच्या निमित्तानं ते दिल्लीमध्ये आहेत. तिथंच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं पुन्हा एकदा पवार चर्चेत आले. ही चर्चा अर्थातच त्यांच्या संदर्भातल्या कौतुकाचीच होणं अपरिहार्य होतं. तशीच ती झाली. पण याच निमित्तानं अमित शहा आणि अजित पवार यांनीही पवारांची भेट घेतली आणि मीडियावाल्यांच्या भुवया उंचावल्या. आजकालचा मीडिया हा सतत ऑप्टिक्सवर चालणारा मीडिया आहे. कोण कोणाला जाऊन भेटलं असेल तर ती व्हिज्युअल्स कुणालाही सहजपणे मिळून जातात. या फुटेजवरून नंतर बातम्यांचा रतीब घालणं सोपं होऊन जातं. अजित पवार तिथं पोहोचले म्हणजे काका पुतळ्यांचं भांडण संपलं. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चांना जणू पेव फुटलं. तसं नक्की होईलच की नाही याबद्दल आज काहीही खरं म्हणजे सांगण्यासारखं नाही. कोण पुढे कसं राजकारण करेल हे जोपर्यंत अजितदादा किंवा शरद पवार स्पष्टपणे कोणाला तरी सांगत नाहीत तोपर्यंत ते कुणालाही कळणार देखील नाही. पण 24 तास वाहिन्या चालवण्याच्या निरंतर जबाबदारीमुळे किंवा बेजबाबदारपणामुळे म्हणा, अशा राजकीय अफवेबाजीला उधाण आल्यासारखंच नेहमी दिसतं. होय, एक बाब मात्र निश्चित आहे. या साऱ्या प्रकरणात धम्माल उडवून दिली ती अमित शहा यांनी. खरं म्हणजे त्यांचं आणि शरद पवारांचं कधीही पटलेलं नाही. त्यातच अमित शहा हे कमालीचे उद्धटगृहस्थ म्हणून त्यांची ओळख. त्यांचं ज्यांच्याशी पटत नाही त्याचं ते तोंड देखील पाहत नाहीत अशी त्यांची दुष्कीर्ती आहे. अर्थात ही गुणवत्ता त्यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कमावलेली आहे. आजवर त्यांनी कुठल्याही निमित्तानं शरद पवारांची अशा प्रकारची भेट घेतल्याचा इतिहास नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शहा यांनी पुण्यात येऊन पवारांचा उल्लेख भटकते आत्मा असा केलेला होता. एवढी ही दोन टोकं. अशा अमित शहा यांनी पवारांची भेट घेणं या घटनेला निश्चित काही अर्थ असावा असं म्हटलं गेलं. त्यातूनच पवार आणि त्यांच्या पक्षाचे दोन्ही गट आता एकत्र येऊ शकतात आणि त्या बदल्यात केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या काही समर्थकांना स्थान दिलं जाऊ शकतं वगैरे वगैरे तारे तोडण्यात आले. अर्थातच वाढदिवसाच्या निमित्तानं एकत्र येणाऱ्या लोकांनी यावेळी थेट राजकारणालाच हात घातला असेल असं मानणं हे खरं म्हणजे 100% चूक. तसं राजकारणात होत नसतं. राजकारणामध्ये आघाड्या किंवा युत्या ज्या होतात त्या राजकीय स्वार्थासाठी होत असतात हे तर खरंच. पण ते तेवढंच नाही. आज राजकीय स्वार्थ जपला जात असला तरी आपल्या भविष्यातल्या राजकारणाला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये हे देखील राजकीय समझोते करताना राजकारणी लोक काळजीपूर्वक तपासून घेत असतात. अर्थातच ही सारी प्रक्रिया मोठी. कुणी कोणाला भेटलं आणि सौदा फिट्ट झाला असं काही ते होणार नसतं. त्यामुळे अमित शहा जरी पवारांना भेटले असले तरी त्यातून आजच काही राजकीय अर्थ काढणं हे कदाचित चुकीचं ठरेल. अमित शहा तिथं आले, पवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, पण हे जे त्यांनी केलं ते मोदींचे शांतीदूत म्हणून केलं असावं ही शक्यता जास्त. या पलीकडे राजकारण मात्र आजच काही झालेलं असेल असं मुळीच नाही. हा विषय झाला भाजपा, अजित पवार आणि शरद पवार यांच्या जवळ येण्याचा. तसं काहीसं गॉसिपिंग होऊन गेलं. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पवारांसहित महाविकास आघाडीच्या साऱ्याच पक्षांची मोठी दाणादाण उडाली. सारं राजकारण अक्षरशः स्तब्ध झालं. शरद पवारांसारख्या बलाढ्य नेत्यालाही निवडणूक निकालांचं अचूक परीक्षण करणं अजूनही जमलेलं नाही
यातच या निकालांना महाराष्ट्रभर आलेली राजकीय उदासीनता जाणवून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता पवार नक्की पुढलं राजकारण कसं करणार? प्रचंड बहुमतात असलेल्या महायुती सरकारला कसं आव्हान देणार, की सामील होऊन जाणार त्यांच्यामध्येच? अशा विषयांवर देखील चर्चा सुरू झाल्या. म्हणूनच मग पवार काहीतरी निश्चित करतील असा आशावाद बाळगणारे लोकही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होऊ लागले. हे होत असताना पवार विरोधक तरी कसे शांत राहतील? पवारांनी आता तरी शांत बसलं पाहिजे किंवा पवारांचं राजकारण अजूनही संपत कसं नाही, या चर्चा देखील मधून मधून रंगून गेल्या. असा हा पवारांचा वाढदिवस. कुणाला आवडो किंवा न आवडो, महाराष्ट्रात राहणार असाल तर तुम्हाला चांगली असो की वाईट चर्चा ही करावी लागेल, ती केवळ पवारांबद्दल. त्याचं कारणही तसंच आहे. सतत 55 वर्ष आयुष्यातल्या एकाही निवडणुकीत कधीही पराभवाचं तोंड न पाहिलेले शरद पवार हे आज देशातले एकमेव अजेय असे नेते आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सर कुणाला येत नाही, ती त्यामुळंच. पवारांचं मोठेपण सांगणारी भाषणं अनेक लोकांनी अनेक वेळा केलेली आहेत. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं हेच मोठेपण अनेक ठिकाणी शब्दबद्धही करून ठेवलेलं आहे. आपल्या हयातीत जीवनातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांनी आपली तोंड भरून स्तुती करावी, कौतुक करावं, एवढं मोठं नशीब ज्या एका शरद पवारांना मिळालं, ते शरद पवार असे एकमेव आहेत. पवारांचं मोठेपण हे खरं तर चारही बाजूंनी उजळून निघालेलं, साऱ्या जगानं मान्य केलेलं. एवढंच काय, दिल्लीतले सत्ताधारी त्यांना राजकीय दृष्ट्या पाण्यात पाहत असले तरी त्यांनीही आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर पवारांचं कौतुक हे निश्चितपणे केलेलं असतं. पण हे सारं खरं असलं तरी त्यांच्याविषयी कायम द्वेष बाळगून असणारा एक मोठा वर्ग आज महाराष्ट्रात आहे. या वर्गाला पवार खरोखरीच एवढे मोठे आहेत हे एकतर मान्य नाही, किंवा पवारांविषयीची व्यवस्थित माहिती त्यांच्याकडे नाही, किंवा पवार त्यांना समजून घ्यायचेच नाही. हा वर्ग आहे महाराष्ट्रातला शहरी मध्यम वर्ग. त्यांना पवार मुळीच चालत नाहीत. असं काय केलं आहे त्या तुमच्या पवारांनी, असा प्रश्न सतत यांच्या चेहऱ्यांवर पाहायला मिळतो. यालाच एखाद्या माणसाचा अकारण दुस्वास करणं असं म्हणतात. म्हणजेच पवारांच्या नशिबी कौतुक तर आलेलं आहेच, पण त्यांच्याविषयी कमालीचा द्वेष बाळगणारे लोकही याच महाराष्ट्रात आहेत. असं का व्हावं? एखाद्या माणसाचं मोठेपण तुम्हाला मान्य होत नसेल, पण त्याच्याबद्दल एवढा दुस्वास का म्हणून? पवार एक यशस्वी राजकीय नेते आहेत म्हणून, की साऱ्यांची राजकीय आयुष्य संपलीत पण पवार मात्र थांबायला तयार नाहीत म्हणून? तसंही नाही. पवारांचं मोठेपण केवळ त्यांच्या राजकीय यशात किंवा कायम सत्ता वर्तुळात त्यांच्या वावरण्यामुळे नाही. पवार मोठे आहेत की त्यांनी महाराष्ट्रात खुबीनं जपलेल्या शिवशाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारामुळं. महाराष्ट्राच्या आद्य राजकारणाची पार्श्वभूमी ज्यांना माहिती आहे त्या लोकांना ही बाब कळू शकणारी. हे तर सगळ्यांनाच माहिती असतं की आजचा जो महाराष्ट्र उभा आहे त्या आधुनिक महाराष्ट्राची वीण विणली आहे ती यशवंतराव चव्हाण यांनी. महाराष्ट्र उभा झाला तो या राज्यानं जपलेल्या विधायक आणि विवेकशील विचारांमुळं. हा विचार फार कोणी प्रयत्नपूर्वक इथे रुजवला असाही नाही. महाराष्ट्रातलं मूळ जनमत तसं होतं. यशवंतरावांनी या जनमताला तसं वळण दिलं आणि पवारांनी हाच विचार पुढे नेला. शरद पवार यांच्या कामाची शैलीच वेगळी. ते जे काही करतात ते अतिशय निकरानं. ते तुम्हाला कधी घोषणा देताना दिसले नसतील. जय शिवाजीची घोषणा त्यांनी तशी प्रकर्षानं दिलेली नाही नसेल. शाहू फुले किंवा आंबेडकरांच्या नावानं त्यांनी लोकांचे भले मोठे मेळावे घेतले आणि आपल्याच पाठीवर शाबासकी मिळवून घेतली असंही कधी झालेलं नाही. पण सरकारात असताना हा विचार कसा पुढे जाईल हे मात्र त्यांनी नेहमी पाहिलं. तशी सरकारी धोरणं आखली. शेती असो, सहकार असो की दुग्ध संवर्धन असो, महाराष्ट्राचं आर्थिक जीवन घडवणाऱ्या या क्षेत्रांकडे त्यांनी कमालीच्या सकारात्मकतेनं पाहिलं. आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी थेट मेळावेच घेतले पाहिजेत असं नाही, तर समाजातल्या साऱ्या वर्गांना सोबत घेणं आणि समतेचा आवाज बुलंद करणं हे वेगळं. पवारांनी या विषयावर वेगळ्याने फारशी भाष्य कधी केलेली नाही,
पण आपल्या कृतीतून मात्र त्यांनी आपल्या या वैचारिकतेचा परिचय नेहमीच करून दिलेला. महाराष्ट्रात भाजपाची दिग्विजयी घोडदौड सुरू झाली ती 2014 पासून. भाजपानं सारा उत्तर भारत गाजवून टाकला, व्यापून टाकला, पण महाराष्ट्रात मात्र भाजपाला तसं लक्षवेधी यश कधीही मिळालेलं नाही. याचं कारण इथल्या शिवशाहू फुले आणि आंबेडकर विचारसरणीसमोर कट्टर हिंदुत्वाची ही डाळ शिजलेली नाही. शरद पवार अजूनही कसे संपत नाहीत हा जो प्रश्न विचारला जातो तो यामुळेच. अखिल भारतीय राजकारणात राजीव गांधी नंतरच भाजपाला राजकीय यश मिळायला सुरुवात झाली. गांधी घराणं निष्प्रभ झालं तरच आपल्याला देशभर मोकळीक आहे जसं भाजपानं ताडलं, ती स्थिती महाराष्ट्राची. इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि शरद पवारांचं नेतृत्व या भाजपाच्या राजकारणातल्या मोठ्याच अडचणी. पवारांचं मोठेपण सांगणाऱ्या अनेक बाबी आहेत, पण 2014 पासून सुरू झालेल्या भाजपाच्या आक्रमक राजकारणाचं वारू महाराष्ट्रात रोखून धरणारे ते एकमेव नेते आज ठरलेले आहेत. आज पवार वयाच्या 85 प्रवेश करत असतानाही थकले भागले नाहीत. आज या स्थितीत पवार कितपत यशस्वी राजकारण करणार, ते राजकीय दृष्ट्या संपतात की नाहीत वगैरे सारख्या चर्चा आज पूर्णपणे गैरलागू आहेत. त्यांच्या उंचीचा दुसरा माणूस प्रदीर्घ काळपर्यंत महाराष्ट्राच्या समाज जीवनाला पाहायला मिळणार नाही, हे इथे अतिशय महत्वाचं. पवारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्यच हे की त्यांनी आपल्या राजकीय जीवनात नेहमी समन्वय आणि विवेक या गुणांना महत्व दिलं आणि महाराष्ट्राच्या भल्याचीच बात नेहमी केली. कृतीतून महाराष्ट्राशी असणारी आपली कटिबद्धता दाखवून दिली. हेच खरं नाही का? मित्रहो, हा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका ही विनंती. नमस्कार.